जय नवनाथ महाराज. श्री नवनाथ महाराजांचा जय जयकार. ओम नमो आदेश अलख निरंजन. नमस्कार नाथ भक्तांनो, आपल्या या भक्तिमय परिवारामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा अनेक असे प्रसंग येतात जेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी एखादे काम पूर्ण होत नाही. घरामध्ये सतत चिंता असते, मनामध्ये अस्वस्थ असते, पैशाची अडचण जाणवते, व्यवसायामध्ये अडथळे येतात किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही. अशा वेळी अनेक भक्त देवाच्या चरणी जातात आणि मनापासून प्रार्थना करतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी नवनाथ महाराजांची भक्ती कशी करावी, कोणता साधा उपाय करावा आणि नवनाथ महाराजांचे स्मरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भक्तांनो, हा उपाय श्रद्धेने आणि चांगल्या भावनेने करा. कोणताही उपायाकडे अंधश्रद्धेने न पाहता त्यामागचा उद्देश मनाला शांती, सकारात्मक आणि भक्तीची दिशा देणे योग्य असावा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण नवनाथ महाराजांचा एक अतिशय सुंदर नामस्मरण मंत्र घेणार आहोत. गुरुवार आणि नवनाथ महाराजांची भक्ती. भक्तांनो, गुरुवार हा अनेक भक्तांसाठी गुरुचरणांचे स्मरण करण्याचा विशेष दिवस मानला जातो. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवणारा. नवनाथ परंपरेमध्येही गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवनाथ महाराजांचे स्मरण म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करणे नव्हे, तर आपल्या जीवनामध्ये स्वयं, सदाचार, श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मनात नवनाथ महाराजांचे स्मरण करा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून म्हणा, श्री नवनाथ महाराज, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर कृपादृष्टी ठेवा. माझ्या मनाला योग्य मार्ग दाखवा. माझ्याकडून चांगली कर्मे घडू दे. इतकी साधी प्रार्थनाही मनापासून केली तरी भक्तीची सुरुवात होते. गुरुवारी सकाळी काय करावे? गुरुवारी शक्य असल्यास लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, नवनाथ महाराजांचे फोटो किंवा प्रतिमा स्वच्छ जागेवर ठेवावी, नवनाथांसमोर दिवा लावावा, धूप किंवा अगरबत्ती लावावी. त्यानंतर हात जोडून नवनाथ महाराजांचे स्मरण करावे. जर तुमच्याकडे पूजा करण्यासाठी जास्त साहित्य नसेल तर चिंता करू नका. देवाला भक्ती महत्त्वाची आहे. तुमच्याकडे फुले असतील तर फुले अर्पण करा, नसतील तर मनातील प्रेम अर्पण करा. नैवेद्य असेल तर अर्पण करा, नसेल तर साधे पाणी अर्पण करूनही प्रार्थना करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असावा. नवनाथ महाराजांसमोर कोणता संकल्प करावा? तुम्ही म्हणा, हे नवनाथ महाराज, आज गुरुवारच्या पवित्र दिवशी मी आपल्या चरणी श्रद्धेने आलो. माझ्या मनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मला शक्ती द्या. माझ्या परिवाराला सुख, शांती आणि सद्बुद्धी द्या. माझ्याकडून कोणाचेही वाईट होऊ नये आणि माझ्या हातून चांगली कर्मे घडू देत. भक्तांनो, ही प्रार्थना करताना घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून बोला. मुख्य उपाय म्हणजे आता आपण जाणून घेऊया आजचा मुख्य उपाय. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी नवनाथ महाराजांसमोर दिवा लावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावू शकता. दिवा लावल्यानंतर काही क्षण शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. मनातील सर्व विचार
थोडा वेळ शांत करण्याचा प्रयत्न करा आणि नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. श्री नवनाथ महाराज की जय. हे नामस्मरण श्रद्धेने करा. त्यानंतर आपल्या मनातील समस्या देवाचे काम करून द्या असे म्हणण्याऐवजी मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना करा. ही प्रार्थना आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यास मदत करू शकते. 108 वेळा नामस्मरण. भक्तांनो, आता आपण नवनाथ महाराजांचे नामस्मरण करू शकता. शक्य असल्यास माळ घेऊन 108 वेळा नामस्मरण करा. ओम श्री नवनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा एकाग्रतेने जप करा. पहिल्या काही वेळा मन इकडे तिकडे जाईल. कधी घरची चिंता आठवेल, कधी पैशाची चिंता आठवेल, कधी कामाची चिंता आठवेल. पण जप थांबवू नका. हळूहळू मन शांत होण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक नाम उच्चारताना मनात नवनाथांचे स्मरण करा. ओम श्री नवनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा जप करा. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. देवाची भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती किंवा मंत्र जप नाही. आपल्या आचरणात बदल करणे ही देखील भक्ती आहे. गुरुवारी देवाची पूजा करून दुसऱ्या व्यक्तीशी वाईट वागलो, कोणाला त्रास दिला, खोटे बोललो, कोणाचे मन दुखवले तर आपल्या भक्तीचा खरा अर्थ आपण समजून घेतलेला नाही. म्हणून नवनाथ महाराजांची भक्ती करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. सत्य बोला, चांगले कर्म करा, गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करा. हीच खरी साधना आहे. अडचणी आल्या तर काय करावे? भक्तांनो, जीवनामध्ये संकटे आले म्हणून देवाने आपल्याला सोडले असे समजू नका. कधी कधी अडचणी आपल्याला मजबूत बनवतात. कधी एखादे काम उशिरा होते, कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. अशा वेळी निराश होण्याऐवजी नवनाथ महाराजांचे स्मरण करा. स्वतःला सांगा, मी प्रयत्न करणार, माझे कर्म चांगले ठेवणार आणि परिणाम देवाच्या चरणी सोपवणार. ही भावना मनाला आधार देऊ शकते. गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी. गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. भुकेल्या व्यक्तीला जीवन देणे, गरजू व्यक्तीला कपडे देणे किंवा आपल्या क्षमतेनुसार काही मदत करणे ही देखील देवाची सेवा आहे. पण सेवा करताना प्रसिद्धीसाठी किंवा दाखवण्यासाठी करू नका. सेवा मनापासून करा. कारण भक्तीमध्ये अहंकारापेक्षा नम्रतेला जास्त महत्त्व आहे. घरातील वातावरणासाठी भक्तांनो, घरामध्ये सतत भांडणे, राग आणि नकारात्मक बोलणे असेल तर मनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून गुरुवारी घरामध्ये काही वेळ भक्तिमय वातावरण ठेवा. नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा, भजन ऐका, आरती करा. कुटुंबातील सर्वांनी मिळून काही मिनिटे प्रार्थना केली तरी घरामध्ये एक वेगळे आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊ शकते. आता पाहूया नवनाथ महाराजांकडे काय मागावे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण देवाकडे काय मागावे? फक्त पैसा, संपत्ती, यश यापेक्षा देवाकडे मागा सद्बुद्धी, चांगले आरोग्य आणि मन शांतीसाठी योग्य जीवनशैलीची शक्ती, चांगले कर्म करण्याची प्रेरणा, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, कुटुंबामध्ये प्रेम आणि एकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवावरील श्रद्धा टिकवण्याची शक्ती. विशेष प्रार्थना. आता पाहूया विशेष प्रार्थना कशी करा. आता काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि माझ्यासोबत म्हणा, हे नवनाथ महाराज,
माझ्या जीवनातील अंधार दूर करून मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील भीती कमी करा. वाईट विचारांपासून माझे मन दूर ठेवा. माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे. माझ्या परिवारामध्ये प्रेम, सुख आणि शांती राहू दे. ज्यांना संकट आहे त्यांना धैर्य मिळू दे. ज्यांना दुःख आहे त्यांना आधार मिळू दे. ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही त्यांना सद्बुद्धी मिळू दे. आणि माझ्या प्रत्येक प्रयत्नामध्ये मला प्रामाणिक राहण्याची शक्ती द्या. श्री नवनाथ महाराज आपल्या चरणी माझा नमस्कार. शेवटचे नामस्मरण. भक्तांनो, आता व्हिडिओच्या शेवटी आपण एकत्र नवनाथ महाराजांचा जयघोष करूया. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. ओम नमो आदेश. अलख निरंजन. जय नवनाथ महाराज. आदेश आदेश. जर तुम्हाला हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या परिवारातील इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच भक्तिमय चॅनलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री नवनाथ महाराज की जय. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो हीच नवनाथांच्या चरणी प्रार्थना. आदेश आदेश. अलख निरंजन. श्री नवनाथ महाराज की जय. धन्यवाद.